तर बघा आपण लास्ट याच्यामध्ये हे जे बेंच वाईज असेंब्ली त्याचे काही पार्ट ड्रॉ केले होते. तर आज आपण आता हा मेन पार्ट ड्रॉ करणार आहे, 5 नंबरचा स्क्रू. ठीक आहे. तर हा स्क्रू कसा आहे, सिलेंड्रिकल शेपचा आहे. त्याचा हाफ सेक्शन ड्रॉ करायचा आणि रिवॉल्व करायचं. सिम्पल कमांड यूज करायची. आता बघा इथं 12 mm डायमीटर आहे, 6 mm विड्थ आहे. मग इथं न्यू फाईल घ्या. इथं फोल्डर सिलेक्ट करायचं. तुम्ही ज्या फोल्डरमध्ये सगळं सेव्ह करताय असेंब्लीचे काय आहे ना, की जे सगळे पार्ट एकाच फोल्डरमध्ये सेव्ह करायचे. म्हणजे काय की आपण कुठं पण मॉडिफिकेशन केलं तर ते ऑटोमॅटिक चेंज होईल. इथं नाव द्या स्क्रू. नंतर इथं मिलीमीटर आणि मॉडेलवरती क्लिक करायचं. ठीक आहे. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर ना अशी विंडो ओपन होती बघा. नंतर ना होमवरती क्लिक करायचं. स्केच. आता बघा हाच प्लेन सिलेक्ट करू आपण व्हर्टिकल आणि हाफ सेक्शन ड्रॉ करायचं आहे. तर सगळ्यात पहिले इथं बघा हे 12 आहे, 12चं हाफ घ्यायचं. जिथं जिथं डायमीटर आहे तिथं रेडियस घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये 6 mm. आता नेक्स्ट बघा इथं किती आहे, डायमीटर 8 दिलं आहे, म्हणजेच 4 mm रेडियस आहे. ठीक आहे. म्हणजे 2 mm बॉटम साईडला जायचं. त्याच्यानंतर ना हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये 5 mm. ठीक आहे. नंतर ना नेक्स्ट व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये 6, म्हणजे याच्या लेवलमध्ये येणार. ठीक आहे. नंतर ना हॉरिझॉन्टल डायरेक्शन 11 घ्यायचं. किती, 11. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता हा जो डायमीटर आहे हा मेजर डायमीटर 16 दिला आहे, म्हणजेच 8 mm येणार आहे. तर ऑलरेडी आपण इथं 6 घेतलेलं आहे, तर वरती आणखीन 2 mm जायचं. नंतर ना हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये बघा 82 mm आहे. ठीक आहे. 82. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता परत 6 mm घ्यायचं. ठीक आहे. 2 mm खाली यायचं परत. नंतर ना हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये 10 mm घ्यायचं. किती, 10. नंतर ना परत 24 mm. आता बघा इथं आपण 10 वरती आलो, इथं 9 दिलेलं आहे, इथपर्यंत 6 आहे, म्हणजेच 6 + 3 घ्यावं लागलं. तिथं 2 आलं आणि 2 + 3 5 mm वरती जाऊ द्यायचं. त्याच्यानंतर ना हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये परत 24 mm जायचं. किती, 24. ठीक आहे. आता बघा या सेंटर पॉईंटपर्यंत 9 mm आलं पाहिजे. जर 9 mm येत नसेल तर आपलं काहीतरी चुकलं आहे बघा. तर इथं 6 होतं, +3 घ्यावं लागेल. आता बघा जर तुमचं येत नसेल तर काय करायचं, हे परत ड्रॉ करायचं. डायमेन्शन सगळे ओके का, हो. इथं 18 mm. ठीक आहे. म्हणजेच नाही, तर आपलं कुठेतरी चुकलं आहे बघा. तर काय करायचं, परत डायमेन्शन चेक करायचे. आता बघ 6 + 2 7 2 8. ठीक आहे. नंतर ना परत इथं खाली आलं. नंतर ना हे 18. इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, याला कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. आपण लाईन ड्रॉ केली. आता परत एकदा डायमेन्शन देत जायचं. ठीक आहे. बघा इथं ॲक्च्युली दाखवताना जास्त दाखवलं आहे, पण हे दिसताना इथं याच लेवलमध्ये दिसतंय,
म्हणजे याचा अर्थ इथं चुकलेलं आहे, 12च mm असेल, 18 नसेल. बघा तरी एकदा वरती आपण असेंब्लीमध्ये चेक करू. तर हे याच्यापेक्षा थोडंसं मोठं वाटतंय का? नाही, पण इथं स्केचमध्ये दाखवताना सेमच दाखवलेलं आहे. बघा तुम्ही जर अशी तर हाईटची लेवल बघितली तर ह्याच लेवलमध्ये एकतर तिथं 18 चुकलेलं असेल किंवा एकतर मग असेंब्लीत चुकलेलं आहे. ठीक आहे, तरी पण आपण काय करू, परत एकदा घेऊन बघू. ठीक आहे, तर इथलं व्हर्टिकल डायमेन्शन डिलीट करतो मी आणि इथं ह्या लाईनपासून डायमेन्शन देतो. आता डायमेन्शन हो, हे किती आहे, 10 11 झालं बघा. हे तर 11 किती पाहिजे, 9 पाहिजे. किती? ठीक आहे, आता बघा बरोबर झालं. बघा इथं आपण 6 mm घेतलं, इथं 6, नंतर खालच्या बाजूला 2 mm, परत इथे हे 2 mm आहे, नंतर वरती परत 2 mm. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे 11 आहे बघा, नंतर हे जे डिस्टन्स आहे हे परत 2 mm वरती आहे, नंतर हे 82 आहे, 82 नंतर पुन्हा 2 mm खालच्या बाजूला डेप्थमध्ये जायचं. तर ते जी विड्थ आहे तिची 10 आहे, नंतर हे 24 आहे आणि लास्टला किती आहे, 9 आहे. बघा 9 2 18. ठीक आहे, मग याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर रिवॉल्व कमांडवरती जायचं, हा रिजन सिलेक्ट करायचा, वेक्टरची तिथं ही लाईन सिलेक्ट करायची. ठीक आहे, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा आपला हा रॉड तयार झाला किंवा स्क्रू तयार झाला. आता याला थ्रेड बनवायची. ठीक आहे, मग थ्रेड्स आता आपण इथं डिटेल थ्रेड घेऊ आणि याची जी विड्थ ती ॲज इट इज ठेवू. ठीक आहे, तर बघा याच्यावरती काय आले, थ्रेड पण तयार झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या थ्रेडमध्ये काय करायचं, आता ही जी लेंथ आली ना, तर ही लेंथ थोडीशी जादा टाकायची, म्हणजे मग तिथं ते राहत नाही. बघा 85. ठीक आहे, बघा इथं हे थ्रेड पूर्णपणे बाहेरपर्यंत झाले. ठीक आहे, तर आपण हा स्क्रू कंप्लीट केला. त्याच्यामध्ये इथे एक लास्टला होल आहे, ते होल पण ड्रॉ करून घ्या. त्या होलचं डायमीटर दिलेलं आहे 6. स्केच हा व्हर्टिकलच प्लेन सिलेक्ट करा. एक मिनटं, प्लेन चुकीचा सिलेक्ट झाला. स्केच हा मिडलचा प्लेन सिलेक्ट करायचा. ठीक आहे, मग बघा इथं काय करायचं, एक होल ड्रॉ करायचं या सेंटर लाईनला इथं. ठीक आहे, त्याचा 6 mm डायमीटर आहे. त्याच्यानंतर याला काय करायचं, इथं सेंट्रलाइज करून घ्यायचं, व्हर्टिकल अलाइन आणि इथं पण हॉरिझॉन्टल अलाइन करून टाका. किंवा हा जो ॲक्सिस आहे याला पकडा आणि इथं पॉईंट ऑन करा. ठीक आहे, फिनिश. आता हे स्केच सिलेक्ट करायचं आणि एक्सट्रूड बनायचं आणि इथं पण 20 mm टाका, -20 टाका आणि हे सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. ठीक आहे, बघा याच्यात होल क्रिएट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याचा कलर चेंज करू शकतो तुम्ही. इथं जायचं व्ह्यूमध्ये, ऑब्जेक्ट डिस्प्ले, सिलेक्ट ऑब्जेक्ट, या कलरवरती चेंज करायचं. इथं 171. ठीक आहे, हा कलर आपण काय केला, चेंज केला. आता इथं ही डॅटम सिस्टम हाईड करा, स्केचेस हाईड करा. आपला ऑब्जेक्ट रेडी झाला. बघा आता आपण या असेंब्लीचे सगळे मेन पार्ट ड्रॉ केले 3. आता छोटे छोटे पार्ट ड्रॉ करायचे ते राहिले, आपण ते नेक्स्ट याच्यात करू. ठीक आहे, आणि नंतर लास्टला आपण असेंब्ली पण करणार आहे. ठीक आहे.